आषाढी एकादशी निमित्त पंढरपूर येथील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्या हस्ते शासकीय महापूजा भक्तिमय वातावरणात संपन्न झाली। यावेळी मंदिर परिसरात भाविकांची मोठी गर्दी होती। महापूजेनंतर मुख्यमंत्री फडणवीस यांनी राज्यातील शेतकरी सुखी व्हावेत, राज्यात समाधानकारक पाऊस पडावा आणि सर्व नागरिकांचे जीवन आनंदी व्हावे, मंगलमय व्हावे अशी प्रार्थना श्री विठ्ठलाच्या चरणी केली। राज्याच्या सर्वांगीण प्रगतीसाठीही त्यांनी साकडे घातले। देशाच्या विकासाच्या प्रवासाला अधिक बळ मिळावे तसेच तरुणांच्या आशा आकांक्षा पूर्ण होऊन त्यांना उज्ज्वल संधी उपलब्ध व्हाव्यात अशी ही प्रार्थना मुख्यमंत्र्यांनी केली। आषाढी एकादशीच्या निमित्ताने झालेल्या या प्रशासकीय महापूजेला विशेष धार्मिक महत्त्व प्राप्त झाले। महाराष्ट्राच्या जनतेसाठी साकडं घालत आहेत आणि आजचं मानाचं वारकरी दाम्पत्य श्री व सौ माने हे सर्व मिळून आपल्या विठुरायाची आरती करत आहेत। चला पंढरी माता रुक्मिणीची आरती या ठिकाणी संपन्न होते।